तर विनायकजी राऊत यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. कोणगे वर्सेस सत्यमाता गुरववाडी. पुढचा होणारा सामना कोणगे वर्सेस सत्यमाता गुरववाडी. टॉस साठी माईकशी संपर्क साधायचा आहे. कोणगे सत्यमाता गुरववाडी. पुढचा होणारा सामना कोणगे वर्सेस सत्यमाता गुरववाडी. माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि कृपया रोहन धनावडे जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. मॅचला सुरुवात होते. प्लीज कुठे रोहन धनावडे असतील तिथे माईकशी संपर्क साधा. प्लीज रिक्वेस्ट असेल जिथे कुठे रोहन धनावडे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. चौकार. बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला पहिलाच चेंडूवर चौकार. यापूर्वीचा चेंडू वाईड होता. एक बॉल 5 रन्स. चांगला कमबॅक बॉलर कडून. प्लीज दोन्ही टीमनी लक्ष द्यायचे. 12वे खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मॅच लाईव्ह आहे. काउंटिंग धावसंख्या आता मात्र 5 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. सुमितला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. सहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंच दंडित करतील. वाईट +1 अशा 2 धावा इथे मात्र बहाल केल्या गेल्या डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील आता मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. दरम्यान यापुढील होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासाठी या कॉल असेल. कुणगे संघ कर्णधार आणि सतीमाता गुरववाडी लांजा संघाचा कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी आपल्यासाठी हा कॉल असेल. या चेंडूवरती फटका क्रॉस बॅट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालंय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 1. यश बॅक टू टेक आउट.
चला सतीमाता गुरुवाडी लांजा संघाचे कर्णधार विनंती आहे की मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचंय. गुरुवाडी लांजा संघ कर्णधार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल झालाय. पहिला धक्का बसलाय यशच्या स्वरूपात. यशची जागा घेण्यासाठी प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू नक्कीच पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा काही प्रगती पथावर त्याने पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 9 धावा आणि एक महत्वाची विकेट देखील आले. संघाचा कर्णधार देखील तंबूच्या आशाला धाडला गेला या पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग गेज घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव दाफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 10 वरती जाऊन पोहोचले. की आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी बिलालला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी बिलाल वरती विश्वास दाखवला गेलाय. आपण आपल्या मुख्य स्क्रीन वरती पाहतायत. बिलाल आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. लेदर बॉलचा देखील चांगला अनुभव असणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव आले. त्याचबरोबर सतीमाता गुरुवाडी संघ कर्णधार आपल्याला विनंती आहे की मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी येते. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. दरम्यान सन्माननीय आदरणीय राजू इंगळे सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यस पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल. नक्की चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट बाउन्सर इथं मात्र पाहायला मिळालाय. अगदी कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत जाणारा हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते आणि हा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे बिलालने हाताळलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. जजमेंट झालाय. झेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट आले. धक्का क्रमांक 2 प्रसाद बॅक टू द आउट. संघाचा कर्णधार किंवा कोणताही प्रतिनिधी उपस्थित असेल तर मी विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क. पुन्हा संघ कर्णधार किंवा संघाचा प्रतिनिधी उपस्थित असेल तर विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर सतीमाता गुरुवाडी कर्णधार आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. मुख्य व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढच्या मॅचचा नाणेफेक लगेचच करून घ्यायचं आहे. इथं पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्यायची. सतीमाता गुरुवाडी कर्णधार. लांजा जामा मशिदीचे मौलाना ठाकूर साहेब इथे मात्र उपस्थित झाले. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळेस नक्कीच वेगात टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लागली जाते. म्हणजेच फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटच्या बॉलवरती आता मात्र संधी असेल. पाहायला गेलं तर 1.4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा कुठण्यामध्ये यश आलाय आणि या फ्री हिटचा बॉल आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळून एक चांगलं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाकडे असेल. कमी गतीचा बॉल क्रॉस बॅटे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 14 वरती जाऊन पोहोचल्या.
एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या आता मात्र 14 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस अजूनही धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग गेन वरती आपण अजितला पाहतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती लेग बाईसच्या स्वरूपात एकेरी धाव, त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव, त्यानंतर डॉट बॉल, विकेट, नो बॉल आणि 1 रन असे 5 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. पाच चेंडूंचा केस समाप्त झालाय. आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला 5 चेंडूंचा केस संपलाय. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. साठी आता मात्र गणेश वरती विश्वास दाखवला गेलाय. 14 वरती धावसंख्या आता मात्र स्थिरावली गेली आहे. अजूनही शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावाचा खेळ आपल्याला प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. इस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते आणि या डिक्लेअरच्या धावेने धावसंख्या देखील 15 वरती जाऊन पोहोचले. थोडीशी शांत सुरुवात दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम आतापर्यंत युवा लांचा संघाने केलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, जजमेंट झालाय. आणखीन एक विकेट मिळते तुषारच्या स्वरूपात. तुषारला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3, तुषार बॅक टू टेक आउट. मिथिल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा धक्का बसलाय तुषारच्या स्वरूपात आणि तुषारची जागा घेण्यासाठी मिथिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 15 धावसंख्येवरती 3 फलंदाज तंबूच्या आश्रयात हल्ले गेलेत. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते युवा लांचा संघाची आणि हा संघ देखील मातब्बर आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. तोच युवा लांचाचा संघ बिलाल आणि गणेश यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तो संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळालाय. यस, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिले, पंच केलंय, बॉलला पुश केलंय, एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 16 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळाली. मात्र स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. यस, यावेळेस हुक केलाय, डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 17 वरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी युवा लांचा संघाने केलंय. त्यामुळेच पाहायला गेलं तर गव्हाणे संघ, महालक्ष्मी गव्हाणे संघ थोडासा बॅकफुटवरती ढकलला गेलाय आणि या चेंडूवरती आक्रमण केलंय. आकाशाला गवस निघालणारा एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय अजितच्या बॅट मधून. षटकार.
कमालीचा फटका पाहायला मिळालाय. धावसंख्या आता मात्र 23 वरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग आता या षटकामध्ये अजितने केलं. एक षटका ठोकलाय गणेशच्या विरोधात. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. अशा प्रकारच्या फटकांची गरज आहे आपल्या संघाला. जर एक चांगलं आव्हान, एक चॅलेंजिंग टोटल समोरच्या संघासमोर ठेवायचं असेल तर अशा प्रकारच्या फटक्यांची आता गरज आहे. आणि तो एक फटका तर आलाय, अजूनही अशा 2-3 फटक्यांची गरज आहे. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे समोरच्या संघाला आव्हान दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अलोट गर्दी या प्रेक्षकांची देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र दबावात पाहायला मिळालाय, कारण या अगोदरचा चेंडू थोडासा ओव्हर पिच केला आणि त्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर थोडासा पाठी आपटण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धाव खर्च करून बसले गणेश. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे यावेळी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळते. कॉटन बॉलची विकेट आले. षटकारानंतर लगेचच अजित बॅक टू टेक आउट. होणारी मॅच कुणके संघाच्या विरोधात सतीमाता गुरवाडीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेक झालाय. कोणगे संघाने नाणेफेक जिंकलाय. लवकरात लवकर आपला निर्णय करायचा आहे कोणगे संघ. आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे बळावेल. 2 धावा आता मात्र पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. यावेळेचा फटका सरळ बॅटने वाईड लॉंग ऑनच्या दिशेने त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नक्कीच चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. षटकार काही वाचवू शकले नाहीयेत. कमालीचे एफर्ट जर्सी नंबर 45 चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. संघासाठी धावा वाचवण्याचा काम करण्याचा प्रयत्न, मात्र षटकार आलाय मिथिलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 33 वरती जाऊन पोहोचले आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अशाच प्रकारचे मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस कमी गतीचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय, थांबवलं गेलंय. कोणती रन मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार लगावला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं महालक्ष्मी गव्हाणे संघाचा. आणि जर षटकार लगावला तर अभिजित राजे शिर्के यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. नक्कीच पंचांनी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. जर शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज अभिजित राजे शिर्के सर यांच्याकडून लागलं गेलंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. एकेरी धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा देखील चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. षटक देखील संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचल्या. कोंडे संघाच्या विरोधात सतीमाता गुरववाडीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकलाय कोंडे संघाने. लवकरात लवकर आपला निर्णय देखील कळवायचा आहे. आणि आजच्या दिवसातली शेवटची लढत, एका बाजूला महापुरुष पोलीसचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला BYB देवदे संघ आपल्याला पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली शेवटची लढत महापुरुष पोलीसच्या विरोधात देवदे संघ खेळताना पाहायला मिळेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत 2025 बोकड चषक हे भव्य आयोजन, पहिलं पर्व माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पू मुळे सर आणि अभिजित राजे सिरके सर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. एक भव्य आणि दिव्य आयोजन पहिल्याच पर्वामध्ये पाहायला मिळते आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य जगदीशजी जुलूम सर असतील, लांजा तालुका संपर्क प्रमुख उल्काताई विश्वासराव उपजिल्हा संघटिका, प्रद्युम्न माने युवासेना जिल्हा संघटक, सुरेश करंबे तालुका प्रमुख, युवराज हंडे उपतालुका प्रमुख, संजय नवाते लक्ष्मण मोरे विभाग प्रमुख, सुजोत भुरके युवासेना, त्याचबरोबर संजय बावधनकर सर असतील उद्योजक लांजा परिसरातील, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सहकार्य पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम असतील, जिल्हा संपर्क प्रमुख सदेवजी बेटकर सर असतील, जिल्हा महिला संघटिका उल्का विश्वासराव असतील, त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस साहेब असतील, त्याचबरोबर शिवसहकार सेना जिल्हा संघटक परवेश घारे सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच एक विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळाले. एक भव्य आणि दिव्य स्पर्धा बोकड चषक 2025 ची स्पर्धा युवासेना लांजा तालुका, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरस्कृत ही भव्य आणि दिव्य बोकड चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच ही संकल्पना राबवण्यामध्ये मोलाचं सहकार्य आपल्याला अभिजित राजे शिर्के सर असतील, पप्पू मुळे सर असतील, त्याचबरोबर माजी खासदार विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. दरम्यान यापुढील होणारी मॅच कोणके संघाच्या विरोधात सतीमाता गुरवाडीचा संघ, आणि नाणेफेक जिंकले कोणके संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, पारंपरिक निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सतीमाता गुरवाडी संघाला. पहिलाच बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, पहिल्या चेंडूवरतीच गणेशच्या बॅट मधून एक विस्फोटक फटका, 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकासाठी तुषारवरती विश्वास दाखवला गेलाय, मात्र दुसऱ्या बाजूला गणेशच्या बॅट मधून एक मोठा धमाका पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेलाय. यस, आणखीन एक बॉल इन टू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक सलगचा दुसरा षटकार.
12 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग. 37 धावांचं मापक आव्हान ठेवलं होतं आणि त्या 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरतीच 12 धावा कुठल्या गेल्यात. आपली मनशा इथे मात्र साफ केल्या. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. वा क्या बात आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट लुकिंग. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 3 चेंडूंवरती 18 धावा कुठल्या गेल्या आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला येऊन घेण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती पाहायला मिळते. नक्कीच दबाव पाहायला मिळतोय तुषार याच्यावरती, कारण 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले. समोर देखील गणेश मातब्बर फलंदाज आहे. यस, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंच महेश लाड दंडित करतील. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचल्या. 37 धावांचं आव्हान होतं आणि धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचले, म्हणजे अर्धी मॅच जवळपास खिशात घातली. यस, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलाय. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. युवा लांजाचा संघ या मॅच मध्ये आता असं वाटतंय पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल का. यस, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळले. पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एकेरी धावेने आता मात्र धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच जी चिंता होती पहिल्या षटकामध्ये मॅच संपते की काय, ती आता मात्र चिंता मिटली आहे, कारण धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंवरती षटकार लगावले तर नक्कीच ही मॅच अर्ध्यापेक्षा जास्त खिशात घातली जाईल. यस, बिगिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटची लिडिंग एज घेतले. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 23 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगले बॅटिंग पाहायला मिळते गणेशने 4 चेंडूमध्ये 19 धावांची आक्रमक खेळी केल्या. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. मिथिल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय दुसऱ्या षटकासाठी. क्रॉस बॅटर स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाहीये आणि या एकेरी धावेने धावसंख्या देखील 24 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मॅच मध्ये थोडासा युवा लांजाचा संघ फ्रंटफूट वरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्या. तदनंतर मात्र पहिल्या षटकापासूनच महालक्ष्मी गव्हाणे संघाला बॅकफूट वरती ढकललं गेलंय. यस, पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक. क्या बात आहे. आणखीन एक दर्जेदार फटका गणेशच्या बॅट मधून. षटकार. धावसंख्या आता मात्र 31 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे.
यस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अवघ्या